नमस्कार मंडळी, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचं सेशन? नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला बघूया आज मार्केटने कसं बिहेवियर केलं, काय केलेलं आहे. तर बघा, कालच मी मार्केटमध्ये जसं प्रिडिक्ट केलं होतं आज मार्केटमध्ये तसंच झालेलं आहे. बघा तुम्ही, निफ्टी 22,800चा स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता. इथून मार्केट गॅप अप ओपनिंग झाली, बट 800ला रिजेक्ट होऊन नंतर 22,600 मी सांगितलं होतं 22,600चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इकडून एक चांगलं बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून इकडे तुम्ही बाय करू शकता. तर बघू शकता तुम्ही 22,600 इथे माझी एंट्री होती. 22,600ला या कॅन्डलला, ग्रीन कॅन्डलला इथे माझा स्टॉप लॉस होता. टार्गेट बघू शकता तुम्ही, इथेपर्यंतच मी टार्गेट ठेवला 200 पॉईंटचा. टार्गेट माझा हिट झालेला 22,800, पण 22,600चा सपोर्ट घेऊन मार्केट 22,800 आणि मग 23,000पर्यंत क्लोज झालेलं आहे. आता जर आजचं बघायला गेलं, उद्याचं मार्केट जर बघायला गेलं तर उद्या पण मार्केट प्लसला असू शकते. जर 23,000 वरच्या साईडला ब्रेक केला उद्यासाठी, जर आजचा इंट्राडे हाय 23,000चा वरच्या साईडला ब्रेक झाला तर आपल्याला मात्र मग 23,200चं टार्गेट उद्यासाठी बघायला भेटू शकतं. 23,200, 23,450 हा टार्गेट उद्यासाठी आपल्याला बघायला भेटू शकतोय. किंवा मग खाली एखादा डीप देईल 22,800ला आणि इथून मग परत 22,200, 23,200 इथंपर्यंत मार्केट जाऊ शकते उद्यासाठी. उद्यासाठीचे लेवल मार्क करून ठेवायचे. 22,800ला आला तर तुम्ही इथं बाय करू शकता. टार्गेट 22,200, 23,450 आणि मग 23,600. मला वाटतं उद्यासाठी जर 23,000 वरच्या साईडला ब्रेक झाला तर मार्केटमध्ये आणखीन स्ट्रेंथ वाढेल बाईंग साईडला. तर बघूया उद्याच्या सेशनमध्ये काय होते. चला आपण बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी पण बघा, बँक निफ्टीला मी 51,000चा सपोर्ट सांगितला होता. तर बघा, बँक निफ्टीनी पण सेम तेच केलेलं आहे. बँक निफ्टी पण इथे ओपन झालेलं आहे 51,860ला. ओपन होऊन खाली ही लेवल टॅप केलेली आहे 51,130ची. मी 51,000चा सपोर्ट सांगितलेला तुम्हाला, बट ठीक आहे, ही लेवल जी होती ही पण सपोर्टचीच लेवल होती. इथे मार्केट टॅप केलं 51,250ला आणि इथून एक अपसाईड रॅली आलेली आहे. बघू शकता तुम्ही, इथं पण ट्रेड घेऊ शकला असता. इथं या लेवलला आल्यानंतर इथं तुम्ही छोटासा स्टॉप लॉस ठेवू शकला असता. टार्गेट तुम्ही इथं बघू शकता तुम्ही, 800 पॉईंटचं आपल्याला टार्गेट दिलेलं आहे मार्केटनं. रेजिस्टन्स मी स्टील सांगितलं होतं 52,000चं स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 52,000 पण बँक निफ्टी जाऊ शकते. तर हे आजचं जे प्रिडिक्शन होतं तर मार्केटने तसंच बिहेवियर केले. उद्यासाठी काय असणार आहे ते आपण बघूया. तर बघा, 52,000 खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता जो की वरच्या साईडला ब्रेक झाला आहे. मग मी काय सांगितलं होतं, 52,000 वरच्या साईडला ब्रेक झाला तर 52,200, 400 आणि मग 53,000. पण 53,000 काही गेलेलं नाही आहे. बट उद्यासाठी काय असणार आहे, जोपर्यंत ही 53,000ची लेवल वरच्या साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत मग आपल्याला 53,300 आणि वरचा 54,000चा टार्गेट बघायला भेटू शकत नाही. तर उद्यासाठी काय असू शकते, उद्यासाठी 52,300, 400 ही लेवल इथे आल्यावर तुम्ही बाय करू शकता. टार्गेट 53,000चं ठेवू शकता. किंवा मग अजून थोडं खाली आला तर मग इथे 52,000 इथून पण बाईंग करू शकताय. तर बघूया उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कसं काय होणार आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायचं आहे. थँक्यू.